साठी चंद्रकांतजी निंबला सर असतील, सूरजजी करबट सर असतील, त्याचप्रमाणे विकी ठाकरे सर आणि सचिनजी कलिंगडे सर अप्रतिम पंचाची भूमिका बजावत असताना बघायला मिळाले या स्पर्धेसाठी. तदनंतर आज शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये आपण आज येऊन ठेपलो गेलो. तर आजच्या दिवसातील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सुपर 8चे आजच्या दिवसाचा सामने खेळवण्यात येणार आहेत. तर पहिला सामना रंगेल कमारा सी विरोधात RC सिरगाव अ या दोन संघांदरम्यान. तर दत्तारामजी करबट सर आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी केली जाणार आहे. आपण या लगेचच टॉस बॉक्समध्ये दत्तारामजी करबट सर या लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी केली जाणार आहे आणि आजच्या दिवसाला मात्र त्या ठिकाणी प्रारंभ केला जाणार आहे. तर आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वीच आपल्या आदिवासी समाजाचे क्रांतीसूर्य धरतीबा बिरसा मुंडा यांना नमन करून त्याचप्रमाणे या स्पर्धा त्यांच्या नावावरती खेळवली जाते. गेल्या अनेक वर्ष जवळजवळ 36 वर्ष आज सुरळीतपणे चालू असलेली ही स्पर्धा अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके तात्या यांच्या स्मृतीला मात्र वंदन करत असताना त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत अर्थात छत्रपती शिवाजी महाराज 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि एकच फक्त छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा करत असताना मात्र आजच्या दिवसाला प्रारंभ केला जाणार आहे. एका बाजूला आपण बघणार आहोत कमर सी हा संघ. तर त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्यासाठी RCC सिरगाव हा संघ आपल्याला बघायला मिळणार आहे इन ॲक्शनमध्ये. तर त्यावर नाणेफेकी केली जाईल आमच्या टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी दत्तारामजी करबट सर यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी केली जाणार आहे. 2 संघादरम्यान आजच्या दिवसातील पहिला सामना असेल सुपर 8मधील, ज्या ठिकाणी ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपली जाते आणि त्या आजच्या दिवसाला प्रारंभ मात्र केला जाणार आहे. 2 संघांमधील ही लढत एका बाजूला आपण बघणार आहोत कमारे सी हा संघ असेल, तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघणार आहोत RCC शिरगाव अ हा संघ. दोन्ही कर्णधार आमच्या समोर जोडले गेलेत. नाणेफेकी केली जाणार आहे. चॉईस दिली जाते. नक्कीच कमारे सी संघाचा कॉल असणार आहे. तर का टाळ्या नाणेफेकी जिंकली गेली RCC सिरगाव अ हा संघ, काय निर्णय असेल? फिल्डिंग आहे ना. तर आज शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये बोललात आपल्या प्रतिम खेळाच्या जोरावरती आपण या स्पर्धेमध्ये सुपर 8मध्ये प्रवेश मिळवला. तर दत्तारामजी करबट सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तर प्रथमचा नाणेफेकी जिंकून या सकाळच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला गेला आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल समोरच्या संघाला? समोरच्या संघाला 35 ते 40 रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. की 5 षटकांचा सामना असेल आणि त्या 5 षटकांमध्ये 35 ते 40 धावा रोखण्यापर्यंत असा कोणता गोलंदाज असेल, 2 कोणते गोलंदाज आहेत जे मात्र यशस्वीरित्या गोलंदाजी साकारतील? प्रथमतः शुभम आहे आणि त्याच्या मागे दीपक. तर थँक्यू सो मच असेल, तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक या सामन्यासाठी. तर बोलूयात कबरे संघाच्या कर्णधाराकडे. जर नाणेफेकी जिंकली असेल तर काय निर्णय घेतला असतात? फील्ड पास. नक्कीच यावेळेस मनाविरुद्ध फलंदाजी करायची आहे. तर फलंदाजी करत असताना या 5 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60. नक्कीच 55 ते 60 धावा बनवण्यामध्ये असे कोणते ट्रम्पकार्ड 2 फलंदाज असेल जे मात्र आजच्या दिवसात या सकाळच्या सत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार आहेत? दीपेश, राहुल, पनू. आणि शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल तुम्हाला, एकंदरीत या नियोजनाबद्दल काय म्हणाल? चांगला आहे. ग्राउंड वगैरे चांगलं आहे, फीडबॉल चांगले आहे. थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक असेल या मॅचसाठी. आपण बघतो ही स्पर्धा कर्मवीर जनार्दन पांडुराव राऊत अर्थात तात्या स्मृती चषक या स्पर्धेला मात्र 1990 साली स्थापना झाली गेली. तदनंतर आजतागायत जवळजवळ 2025 या स्पर्धेचं 36वं वर्ष ही स्पर्धा मात्र सुरळीतपणे सुरू आहे आणि आजच्या दिवसातील या स्पर्धेमध्ये शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन ठेवलो गेल्या. शेवटच्या या दिवसामध्ये त्या ठिकाणी 2 संघ मात्र सकाळच्या सत्रात लढण्यासाठी सज्ज होणार आहेत. कमरा सी विरोधात RCC सिरगाव अ हा संघ. तर प्रथमतः तर नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण मात्र स्वीकारलं गेलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले ते म्हणजेच कमर सी संघाला
लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे कारण आधीच उशीर झाला आपल्या आजच्या दिवसाला. तर आजच्या दिवसात विशेष उपस्थिती यांची लाभली गेली असेल तर माहीम ग्रामपंचायतचे सदस्य विद्यमान सदस्य म्हणजेच आपले लाडके सगळ्यांचे मुकेशजी करबट दादा यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालं. त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे आमच्या माध्यमातून. आमच्या कॉम्बॉक्समधून दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. मात्र आजच्या दिवसातील पहिला सामना रंगणार आहे तो म्हणजेच कमारसी विरोधात RCC सिरगाव या दोन संघांदरम्यान. आज वेळात वेळ काढून आमचे दादा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मंचावरती नक्की त्यांची विशेष उपस्थिती आज शेवटच्या अंतिम दिवसामध्ये लाभली गेली की सर्व उद्घाटनाचा जो समारंभ होता तो मात्र पार पडल्यानंतर आजच्या दिवसाला नक्की सुरुवात झाली गेली आहे आणि आजच्या दिवसात त्यांची विशेष उपस्थिती आहे कारण अनेक वर्ष त्यांनी सुद्धा या दानशूर व्यक्तिमत्व आपण बघतोय आपल्याच परिसरातील आणि अनेक वर्ष मात्र ही स्पर्धा ज्या अनुषंगाने सुरळीतपणे सुरू आहे त्यामध्ये यांचा सुद्धा मोठा महत्त्वाचा वाटा आहे नक्कीच म्हणता येईल कारण स्पर्धा अनेक जण आयोजित करत असतात परंतु या स्पर्धेला आपण बघतो गेली 36 वर्ष कोणतेही गालबोट न लागता सुरळीतपणे सुरू असलेली ही मानाची अभिमानाची ही स्पर्धा मात्र आपण बघतोय आणि ती येऊन ठेपली गेली आज शेवटच्या या अंतिम दिवसामध्ये. फायनल डे आज या स्पर्धेचा. गेल्या 8 दिवसात या संघाने बाजी मारली असेल तर ती नक्कीच आमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. जे प्रेक्षक वर्ग मात्र आमच्या समेत जोडले गेले त्याचा लाईव्ह स्वरूपामध्ये 6 सीटर यूट्यूब वाहिनीवरती 2 कॅमेरामॅन आपल्याला बघायला मिळत आहेत. एका बाजूला प्रथम जाधव असतील ब्रँड ऑफ आगरवाडीचा ब्रँड बघायला मिळतोय साईड कॅमेरावरती. तर नक्कीच मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला तुषारजी कुर्ले ब्रँड ऑफ आगरवाडीचा ब्रँड बघायला मिळतोय. तर 6 सीटरचे सर्व या ठिकाणी गौरवजी पाटील सर ते सुद्धा आमच्या सोबत जोडले गेलेत. त्यांचे सुद्धा शब्द सुमनाना हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये. त्या ठिकाणी प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा निर्णय राहिला गेला आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रण दिले गेले ते म्हणजेच कमारसी या संघाला. तर दीपेश आणि राहुल ही जोडी आपण बघतोय की या दोन्ही जोडीने मात्र प्रभावित करत असताना शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती माझा विजयश्री संपादन करत असताना मात्र कमारसी या संघाने बाजी मारली गेली होती. 1 चेंडू 3 धावांची गरज असताना अक्षयने मात्र ती किमया करून दाखवली आणि आपल्या संघाला सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवून दिला गेला. आणि या जोडीवरती खूप कारवादार असेल कारण ज्या अनुषंगाने भन्नाट फॉर्ममध्ये ही जोडी बघायला मिळते परंतु त्यांच्या विरोधामध्ये आपण बघणार आहोत RCC सिरगाव संघाचा गोलंदाज शुभम या गोलंदाजी सुद्धा प्रभावित केले जाते. आणि आजच्या दिवसात एक रिव्ह्यू दिला जाणार आहे दोन्ही संघांसाठी. बिमर आणि वाईड्स साठी मात्र रिव्ह्यू दिला जाणार याची नोंद घ्या. वाईड आणि बिमरसाठी रिव्ह्यू असणार आहे त्यामुळे कर्णधाराने नोंद घ्या. 5 षटकांचा सामना असेल त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील. दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील. तर मॅच झोन आहे गोलंदाज शुभम ज्याने मात्र प्रभावित करत असताना आपल्या संघाला सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवून दिला होता. तर पंचांचा इशारा आलाय नक्कीच लेट्स प्ले. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती शुभम. आणि 10 सेकंदामध्ये जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर घ्यावा लागेल याची नोंद घ्या. टायमर सेट झालाय 20 मिनिटांमध्ये 4 षटकात अनिवार्य असेल. पहिला चेंडू आखून टप्प्याला त्यावरती आक्रमण करत असताना फ्रंट रिजन मधून त्या ठिकाणी चेंडू गेलाय सीमारेषा जवळ. त्यावर 2 धावा परिपूर्ण झाल्यात.
तिसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न राहिला नाहीये. अप्रतिम चेंडूला गॅदर करत असताना मात्र 2 धावा परिपूर्ण केल्यात. या 2 धावेशी स्कोर कार्ड पुढे सरसावताना जाऊन पोहोचले गेले 2 या आकड्यावरती आणि इथून संघाचा श्रीगणेश होत असताना आजच्या दिवसातील पहिल्या स्कोर कार्डवरती 2 धावा जमवल्या गेल्यात, ते म्हणजेच राहुल याच्या फळीमधून. तर यावेळेस पहिल्या चेंडूवरती शुभमची हाणामारी केली गेली, त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण करत असताना संघाचं खातं त्याचप्रमाणे स्कोर कार्डचा श्रीगणेश झाला. तो पुन्हा गोलंदाज तयार असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने राहुल साडे. यावेळेस तेज दर्रार वेगावर स्वार यासाठी सर ओळखला जातोय. त्या दिवसामध्ये सुद्धा अशाच प्रकारची गोलंदाजी करत असताना वैयक्तिकरित्या 2 षटक हाताळत मात्र कंजूसी गोलंदाजी करत आपल्या संघाला सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवून दिला होता. आणि आजच्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये चांगला खेळ करत असताना बघायला मिळतोय. त्या ठिकाणी मात्र गोलंदाजाला चारोखाना चित करून ठेवलाय. कुत्त्याचा मोठा फटका खेळण्यासाठी संधी दिली जात नाहीये. तो न पुन्हा एकदा चांगला फटका पॉइंट वरून चेंडूला खेळलं जातं. आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणास्तव चेंडू मात्र अडला जातोय. त्या ठिकाणी 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण केलं. पॉवर प्लेचे षटक आहे, शॉर्ट पिच चेंडू हाताळले गेले त्यावरती आक्रमण करताना बघायला मिळालं. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू ज्या वेळेस हाताळले गेले त्यावेळेस कोणत्याच प्रकारचा मोठा फटका आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना बघायला मिळाली, परंतु पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होणार आहे. त्या ठिकाणी धावसंख्या जर आपण बघितली तर 3 चेंडूंच्या अखेरीस जाऊन पोहोचली गेली 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा यावेळेस तेच जरा शॉर्ट पिच चेंडू नक्कीच होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला, त्या कारणास्तव मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक तिरीत एक मिरे नक्कीच धावा तर आल्यात, परंतु निर्धाव चेंडू सुद्धा आल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर निर्धाव चेंडू, पुन्हा 2, तदनंतर निर्धाव. 5वा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. वेळेस खुला टप्प्याचा चेंडू चांगला प्रहार नक्कीच बघायला मला, परंतु सकाळच्या सत्रात थोडासा डीव असले कारणास्तव त्याने आउटफील्ड थोडीशी स्लो झाल्या आणि एकच धाव परिपूर्ण झाल्या. अप्रतिम स्पेल राहिला गेला पूर्णपणे शिरगाव संघाच्या नावावरती. त्या ठिकाणी 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करतोय. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. दीपेश कशा प्रकारे खेळलं जाणार आहे या चेंडूला, खेळणाऱ्या उर्वरित षटकांसाठी मात्र स्वतःचा विकेट राखून ठेवला जाणार आहे. इथून चांगला चेंडू आपल्या फॉलोथ्रोमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असताना निर्धाव चेंडूची सांगता होत मात्र षटकाची समाप्ती झाल्या आणि एका षटकाच्या क्रियेस धावसंख्या जाऊन पोहोचली गेली बिनबाद 5 धावा. नक्कीच नवीन गोलंदाज लगेचच गोलंदाजी मार्कवरती प्रमोट केला जाईल. तद्वर घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊयात लाईव्ह ॲक्शन मध्ये. बघायला म्हणतो पहिल्या चेंडूवरती झेल बाद, चांगला झेल बघायला मला. थोडेसे बंबत झाले होते. दुसरे संधी ज्यावेळेस मिळाली गेली त्याला परिपूर्ण करत असताना राहुलला मात्र पाठवले गेले तंबूच्या आश्रयाला. आजच्या दिवसात थोडंसं नाराज करताना फलंदाज बघायला मला राहुल की जी जिम्मेदारी गेली होती कर्णधाराच्या माध्यमातून, परंतु त्याला यशस्वीरित्या पूर्ण करू शकला नाही. कीच आलाय तंबूच्या आसऱ्याला. पहिल्या चेंडूवरती एक महत्त्वपूर्ण विकेट्स आपल्या नावावरती नोंदवली गेली गोलंदाज नितीनच्या माध्यमातून आणि पहिला दादरा मात्र लागला गेला कमारे सी या संघाला. इथून चांगली फलंदाजी करणं खूप महत्त्वाची असेल, कारण समोर संघ तितकाच बलाढ्य. इथून एज लागली गेली त्या ठिकाणी कीच यावर सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला गेला, परंतु थोडंसं लेझी क्रिकेट बघायला मिळालं आणि त्या कारणास्तव एकदा परिपूर्ण झाली आहे. चांगला खेळ आतापर्यंत राहिला गेला समतुल्य गतीने. धावसंख्या जर बघितली गेली तर जाऊन पोचली गेली आहे इथून 6 या आकड्यावरती. पहिल्याच्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करताना बघायला मिळाले. फलंदाज नवीन प्रणय केला तो दीपेश आहे आणि दीपेशवरती जिम्मेदारी असेल. 4 षटकं तरी कमीत कमीत खेळावी लागतील आणि धावसंख्या मोठी निर्माण करावी लागेल, कारण समोर संघ तितकाचा बलाढ्य. चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून राहिला गेला. या हंगामामध्ये यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल केली गेली दीपेश फलंदाजाची आणि सरळ पाठवून दिले गेलं बॅक टू द डगआउट गॉन.
थँक्यू सो मच. एक मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत बघितलं गेलं तर शिरगाव संघाचा पारडा मात्र जड बघायला मिळत आहे, कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली गेली या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथून पुन्हा एकदा निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजीचा प्रत्येक करण या सकाळच्या सत्रामध्ये ते आपल्या नावावरती नोंदवत असताना गोलंदाज नितीन बघायला मिळतोय, कारण काय गोलंदाजी राहिली गेली त्या ठिकाणी दुसरं षटक पॉवर प्लेचं घेऊन आलंय प्रगतीपथावरती. तदनंतर दोन महत्वपूर्ण विकेट्स मिळवत असताना एक धाव अवघी खर्च केली जाते. इथून चांगला फटका आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू फील्ड केला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मला शुभमनच्या माध्यमातून या सकाळच्या सत्रामध्ये, आणि ही संघर्षाची लढाई आहे. इथून एक एक धाव महत्वपूर्ण असणार आहे. या दोन धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचली गेली आहे अवघ्या 8 या आकड्यावरती. इथून शेवटचा अंतिम चेंडू बसेल या षटकातील. इथून शेवटचा अंतिम चेंडू असणार आहे. नितीन या गोलंदाजाचा यावेळी पुन्हा एकदा चांगले प्रयत्न करण्याचा राहिला माणूस त्या ठिकाणी झेल परिपूर्ण करण्याचा निर्णय राहिला होता, फक्त रोखून ठेवला गेला. तो संधी तर निर्माण झाली होती, तो लक्ष जर असता तर तिसरी धाव सुद्धा चोरटी पूर्ण होऊ शकली असती, पण तसं काही घडलं नाहीये. या शेवटच्या चेंडूवर सुद्धा 2 धावा परिपूर्ण झाल्यात. या दोनच्या मदतीने धावा जर आपण तपासून बघितला तर जाऊन पोचलेल्या दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 10 या आकड्यावरती. इथून 2 षटकाच्या अखेरीस 2 बाद 10 अशी स्थिती नक्कीच मैदानामध्ये थोडासा बॅकफुटवरती येणाऱ्या 18 चेंडूंवरती जर 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारू शकला कमर सी हा संघ तर नक्कीच मॅचमध्ये रंगत येणार आहे या सकाळच्या सत्रामध्ये, कारण कमर सी संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे आणि त्या कारणास्तव मात्र धावसंख्या निर्माण करणं खूप गरजेचं असेल, कारण आज हा शेवटचा अंतिम चान्स असणार आहे. इथून जर आपण जिंकला तर सुपर 4 मध्ये जाणार आहात, अन्यथा मात्र या स्पर्धेतून मात्र अवघ्या वाट पाहावी लागणार आहे ती पूर्ण 1 वर्षाची, कारण ज्या अनुषंगानं आपण या विजयाच्या रेसमध्ये होतात आणि आज शेवटच्या अंतिम दिवसामध्ये पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झालात. तिथून पुन्हा एकदा शुभम मला ज्याने मात्र पहिल्या षटक कंजूसी गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या गेल्या होता, तोच गोलंदाज झाला. त्यामुळे उंचावरून खेळायचा प्रयत्न राहिला जातोय, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जे सांगतात सातत्याने बघायला मिळते. ज्या ठिकाणी आपण बघतोय पहिला चेंडू सुद्धा निर्धाव आला, पहिल्या षटकामध्ये सुद्धा 3 चेंडू यशस्वीरित्या निर्धाव चेंडू हाताळले गेले होते शुभमच्या माध्यमातून. वेळेस पुन्हा एकदा अप्रतिम चेंडूचा प्रत्येक करणं बघायला मला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला कोणत्याच प्रकारचा चान्स दिला जात नाही आणि प्रणय या फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटवरती पाठवण्यामध्ये गोलंदाज शुभमला यश येते आणि इथून नक्कीच फुटवर्क क्रिएट केलं गेलं फलंदाजाचं आणि त्याच अनुषंगाने यावेळेस बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव आलेत. अप्रतिम गोलंदाजी प्रभावित केले आजच्या या दिवसामध्ये सुद्धा आणि वेग भन्नाट आणि त्याच वेगाचा अचूक आणि पुरेपूर फायदा घेत असणारा गोलंदाज बघायला मिळतो शुभम शिरगाव संघाच्या माध्यमातून. इथून पूर्णपणे नक्की जे मोमेंटम आहे ते चेंज झालंय शिरगाव संघाकडे. इथून काहीतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न राहिला गेला. लोअर फुलटो चेंडू त्या ठिकाणी एकाच जागेवरती सावधान मानावं लागणार आहे. इथून अक्षयला जास्त चेंडू फेस करणं खूप गरजेचं असेल, कारण ज्या अनुषंगाने इथून चांगला चेंडू पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये त्या ठिकाणी नितीन चेंडू फील्ड करणार आहेत. त्याचबरोबर एकाच जागेवरती समाधान मानावं लागणार आहे आणि ही जी संघर्षाची लढाई आहे ती आरसी शिरगाव संघ अप्रतिमरित्या लढताना आजच्या सकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळतं. नक्कीच हे खूप महत्वाचं आहे. तो दांडी गुल नक्कीच त्रिफळाचे फर्निचर डिस्ट्रॉय आणि प्रणय या फलंदाजाच्या सुद्धा खेळी लागल्या पूर्ण विराम. धावसंख्या जर आपण अजून बघितली गेली तर 3 षटकाच्या अखेरीस मात्र धावा जाऊन पोचल्याच अवघ्या 12 आकड्यावरती. इथून संपूर्ण खराब स्थितीमध्ये
इथून नक्कीच पराभवाच्या वाटेवरती चालत असताना संघर्षाच्या काळामध्ये कमार सिंह संघ बघायला मिळतो. नवीन फलंदाज प्रमोट केला गेलाय चौथ्या आकड्यावरती, चौथ्या क्रमांकावरती कैलास फलंदाजाला प्रमोट केलं होतं. नवीन गोलंदाजी मार्क वरती येणार आहेत. त्याद्वारा घेतोय छोटासा ब्रेक. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. तात्या स्मृती चषक 2025 चा रणसंग्राम. थँक्यू सो मच. इथून नवीन गोलंदाज प्रथम एक युवा टॅलेंट स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या नावाला चर्चा लावण्यासाठी आज गोलंदाजीमध्ये आला. चौथा षटक असेल संघासाठी. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजीवरती सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेटनं. आणि इथून चांगला चेंडू, शर्यतीचा वेध घेणारा हा चेंडू राहिला गेला होता. पंचांकडे नक्कीच लावड अपील राहिली होती, परंतु यष्टीच्या मागे दर्शवत असताना नक्कीच खूप बाहेर चेंडू आहे. पिच झाला त्या कारणास्तव मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना बघायला मिळाल्या. नक्कीच त्या गोलंदाजाकडे पुरेपूर वेग आहे. व्हेरिएशन्सने भरलेला हा गोलंदाज युवा टॅलेंट आहे. आणि इथून येणाऱ्या काळामध्ये आपल्या स्वतःच्या नावावरती एक मोठं नाव निर्माण करणार आहे. स्वतःच्या नावाला 4 छान लावले जाणार आहे ते गोलंदाजाच्या माध्यमातून. इथून मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असेल प्रथम या गोलंदाजाला. आणि येणाऱ्या या काळामध्ये आपल्या स्वतःच्या नावावरती एक मोठी छाप सोडली जाणार आहे, यात काहीच शंका नाही आहे. या अनुषंगाने मात्र गोलंदाजी केली जाते. गोलंदाज प्रथमच्या माध्यमातून ती कौतुकास्पद आहे. इथून चांगला चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीच चुकी होणार नाही. एक सुपा झेल फलंदाज यावेळेस अक्षय ठरला फेल. बॅक टू द डग आउट गॉन. एक धाव परिपूर्ण होत असताना डेंजर हेड कडे धावले गेलेत. इथून काय घडलं जात आहे, नक्कीच एका रुळावरती 2 गाड्या आल्या तर त्या ठिकाणी सुसाईड स्वरूपामध्ये ज्याला मात्र धावचीच्या स्वरूपात दिनेश बाद होणार आहे. कारण जैसे गया वैसे वापस तू चल मी आया हे मैदानाच्या आतमध्ये घडलं जात आहे. कारण की ज्या अनुषंगाने मात्र यावेळेस गरज होती, दोन खराब कॉलिंग बघायला मिळालं. ते कारणास्तव दुसऱ्या धावेसाठी कैलास धावले गेले आणि सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये, तर क्रिकेटमध्ये ज्याला सुसाईड म्हटलं जातं त्याच स्वरूपामध्ये मात्र दिनेश बॅक टू दी डग आउट आला. तू चल मी आया, एका मागे एक आणि खराब स्थितीमध्ये जाऊन टिपला यावेळेस कमार सिंह संघ. कारण ज्यावर राहुल आणि दीपेश हे दोघेही तंबूच्या आश्रयाला आले. तिथून मात्र संघर्षाचा काळ नक्कीच सुरू झाला. कारण सुरुवातीच्या दिवसामध्ये आपण बघितलं असेल तर त्या दिवशी या 2 फलंदाजांनी प्रभावित केलं होतं आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आणि त्या ठिकाणी सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला होता. तो जिद्देश गेले संघाचे कर्णधार असतील. लोअर फुलटो चेंडू दिशा दिली गेली की फायनल ग्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा परिपूर्ण दुसरीचा कोणताच प्रयत्न राहिला नाही. कारण मागच्या चेंडूवरती जे घडलं नक्कीच अष्टपैलू नेतृत्व करणार आहे. मात्र स्वप्नील डोंगरे सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी शब्द सुमनानं हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतो या पण व्यासपीठावरती पासून या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. इथूनच चांगला प्रयत्न राहिला गेला कैलासच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा उठवत असताना मात्र चेंडू फायनल एरियाला क्लिअर झाला होता, परंतु जाऊन विसावलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिथून एकच धाब्यावरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या इकडे पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले गेले 15 या आकड्यावरती. इथून आतापर्यंत जर बघितलं गेलं तर चेंडू डिलिव्हर झालेत 24 आणि 24 चेंडू मग धावा जर बघितल्या तर जाऊन पोहोचल्यात अवघ्या 15 या आकड्यावरती. एकदम खराब स्थितीमध्ये. कारण हे सकाळचं सत्र आहे, ग्राउंडवर थोडंसं मैदानामध्ये डेव बघायला मिळत आहे.
त्या कारणास्तव मात्र थोडंसं फलंदाजी करणाऱ्या टीमला थोडासा दीपक डेथ ओव्हरमध्ये आम्ही बघितलं असेल त्या दिवसामध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून गणला गेला होता. आजच्या दिवसामध्ये सुद्धा तेच बघायला मिळेल का, परंतु पहिला चेंडू तर चांगला डिलिव्हर केला जातोय. शॉर्टपिच चेंडू होता, त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला फलंदाज कैलासच्या माध्यमातून, परंतु एक हलक्याशा हाताने दिशा देण्याचं कार्य अचूकरित्या पार पडलं गेलं आणि जिग्नेश मात्र ऑन स्ट्राईक वरती आणलाय. इथून किती धावा जमवल्या जाणार आहेत या शेवटच्या षटकामध्ये हे सुद्धा बघणं तर गरजेचं राहणार आहे. तो चांगला फटका आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू त्या ठिकाणी प्रथम चेंडूला फील्ड करेल, त्यावर एकच धाव्यावरती समाधान मानलं जात आहे. इथून एक दुहेरी धावा न येता मोठे फटके येणे खूप गरजेचं असेल, कारण धावसंख्या जर बघितली तर जाऊन पोहोचली गेली आहे 17 या आकड्यावरती आणि येणाऱ्या काळामध्ये कोणत्या संघावरती असणार आहे खतरा हे पण आपण बघणार आहोत. आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. ही मानाची आणि अभिमानाची ही स्पर्धा ज्या ठिकाणी आपण बघितलं असेल 1990 साली या स्पर्धेला सुरुवात झाली, तदनंतर आजचा गायात सुरळीतपणे चालू असलेली स्पर्धा आपण बघतोय. कारण म्हटलं होतं ना की आपल्या प्रेयसीला सापडणं सोपं असतं, परंतु अशा प्रकारच्या स्पर्धा नक्कीच अनेक वर्ष सुरळीतपणे चालू ठेवणं तितकं कठीण आणि ते कार्य मात्र यावेळेस करून दाखवलं गेलं. या माय मिठागर संपूर्ण मित्रमंडळानं एक चांगला प्रहार लागला गेला होता त्या ठिकाणी फलंदाज कैलासच्या माध्यमातून, परंतु प्रथम आले नक्कीच दिवार बनून राहिले गेले. अनेक सुपा झाली परिपूर्ण करत असताना कैलासाच्या खेळाला पूर्ण विराम लावत मात्र पाठवून दिले गेले बॅक टू द डगआउट. इथून नवीन फलंदाज गेला रोहन डावकरे आताचा फलंदाज आहे. चेंडू जर आपण बघितले तर 4 डिलिव्हर झाल्या. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असणार आहे या पहिल्या इनिंग मधील. ज्या ठिकाणी आपण बघतोय सिरगाव संघाने प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर जो मात्र निर्णय घेतला होता त्यावरती परिपूर्ण यशस्वीरित्या आणि कर्णधारांनी मदत सांगितलं गेलं होतं आमच्याकडे ते तिकट गोलंदाज आहे, कंजूस गोलंदाज आहेत आणि 5 षटकांमध्ये आम्ही 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि त्यावरती अचूकरित्या गोलंदाजांनी ती जबाबदारी पूर्ण केली गेली आहे. आतापर्यंत आपण बघितलं असेल तर 17 धावेवरती थांबवण्यामध्ये यश आलं. 5वा चेंडू असेल त्यावेळेस पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न राहिला गेला. प्लेड अँड बेस निर्धाव चेंडूची सांगता इथून शेवटचा अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील. यापुढे होणारा सामना असेल माय मिठागर डी विरोधात श्री गावदेवी छिंदपाडा. आजच्या दिवसातील सुपर 8 मधील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. इनिंग ब्रेकमध्ये या पण लगेचच नाणेफेकी केली जाणार तर पुन्हा एकदा प्लेड अँड मिस निर्धाव चेंडूची सांगता 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर आपण तपासून बघितली तर जाऊन पोहोचली गेली आहे अवघ्या 17 या आकड्यावरती आणि 5 षटकाच्या अखेरीस अवघ्या 18 धावांचं आव्हान मात्र ठेवलं जात आहे आणि संपूर्ण खेळाडूंसाठी मात्र आज जेवणाची सुद्धा व्यवस्था केली गेली आहे. त्या कारणास्तव आपण सर्वांनी दुपारनंतर भोजनाचा आस्वाद सुद्धा घ्यायचा आहे. आज फायनल डे आहे या स्पर्धेचा, ज्या 8 दिवस आपण वाट बघितली गेली आणि या वर्षीचा चॅम्पियन कोण असणार आहे हे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. 18 धावा झाल्यात, 19 धावांचा आव्हान आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या प्लीज. आज अंतिम दिवस आहे आणि त्या कारणास्तव आपल्याला विनंती करतोय कारण वेळेला खूप महत्व आहे. आपण बघितलं असेल तर या लगेचच महिम डी संघाचा कर्णधार त्याचप्रमाणे श्री गावदेव छिंदवाडा संघाचा कर्णधार लगेचच या नाणेफेकी केली जाणार आहे स्वप्नीलजी डोंगरे सरांच्या शुभ हस्ते. तर 30 चेंडू आणि विजयासाठी मात्र आव्हान जे ठेवलं गेलं ते 19 धावांचं आहे. आमच्या माध्यमातून थोडीशी चुकी झाली होती. 17 धावाचा मी पुकार केला गेला होता. 18 धावा झाल्यात आणि 19 धावांचं आव्हान मात्र ठेवलं जातं. श्री गावदेवी छिंदवाडा संघाचा कर्णधार प्लीज या आपल्याला विनंती करतोय. तर उपस्थित झाल्यात महिम मिठागर डी संघाचा कर्णधार या लगेचच नाणेफेकीसाठी.
आणि नक्कीच शेवटच्या दिवसामध्ये ज्यावेळेस भाईमिटकर डी या संघानं मात्र सुपर एटमध्ये प्रवेश मिळवला गेला त्याच दिवसामध्ये मात्र मॅच ऑन असताना मात्र मुकेशजी करबट सरांनी सांगितलं होतं जर भाईमिटकर डी हा संघ सुपर एटमध्ये प्रवेश मिळवत आहे तर त्यांना ट्रॅक्स आणि टी शर्ट मात्र सौजन्य केले जाणार आहे आणि ते मात्र आज परिधान करून भाईमिटकर डी हा संघ बघायला मिळणार आहे इन ॲक्शनमध्ये. यापुढे होणारे सामना असेल भाईमिटकर डी विरोधात श्री गावदेवी छिंदवाडा आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. तर नाणेफेकी केली जाते स्वप्नीलजी डोंगरे सरांच्या शुभ हस्ते. तर छिंदवाडा संघाचा कॉल असणार आहे. तर नाणेफेकी जिंकलाय भाईमिटकर डी संघ. सुमेध काय निर्णय असेल? नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला गेलाय. सकाळचं सत्र आपण बघतोय ज्याप्रमाणे पहिल्यांदा नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला गेला शिरगाव संघाचा आणि तदनंतर अवघ्या 18 धावावरती रोखलं गेलं. त्याचाच अनुसरून आपण सुद्धा प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि समोरचा संघ बघितला तर चांगल्या फॉर्ममध्ये सुपर एटमध्ये खेळताना बघायला मिळाला आपल्या विरोधात. तर त्या संघाला 5 षटकाखेरीज किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात? 50. आणि असे कोणते गोलंदाज आहेत जे मात्र सुरुवातीच्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये या धावा रोखण्यासाठी प्रयत्न करतील? दर्शन आणि मेहुल. तर नक्कीच शेवटचा आणि अंतिम तुम्हाला प्रश्न असेल. मैदानामध्ये स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना थोडासा प्रेशर असेल तर हा प्रेशर कशा प्रकारे रिलीज केला जाईल? कोणते असे गोलंदाज असतील आणि फलंदाज असतील त्याप्रमाणे तुम्ही बोललात की गोलंदाज आहेत तर कोणते असे फलंदाज आहेत की ह्या धावा पूर्ण करण्यासाठी मात्र आपले महत्त्वपूर्ण योगदान देतील? सूरज आणि अपराज. नक्कीच थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला या सामन्यासाठी. तर वळूया त्यावेळेस श्री गावदेवी छिंदवाडा संघाच्या कर्णधाराकडे. प्रथमतः तर तुम्ही नाणेफेकी हरला, जर नाणेफेकी जिंकला असतात तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. यावेळेस मनाविरुद्ध आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर फलंदाजी करत असताना असे कोणते फलंदाज आहेत जे मात्र महत्त्वपूर्ण आपलं योगदान देत असताना मोठी धावसंख्या निर्माण करण्यामध्ये यश येईल त्यांना? अश्विन, शुभम, राहुल. हे फलंदाज आहेत. आणि एकंदरीत या स्पर्धेमध्ये आपण पहिल्यांदा खेळत असाल सुपर एटमध्ये तर पहिल्यांदा खेळत असताना आज प्रेशर नक्कीच असेल सुपर एटमध्ये खेळत असताना. तर त्यावेळेस महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आज एकंदरीत आयोजन नियोजनाबद्दल आयोजकांचा आभार कशा प्रकारे व्यक्त कराल? चांगला आहे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा पुढच्या मॅचसाठी. तर नक्कीच चांगली सुरुवात मिळाली या ठिकाणी ज्या ठिकाणी 19 धावांचं आव्हान राहिलं गेलं होतं त्याचा पाठलाग करत असताना एक षटकार आला आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार सुद्धा आला. नक्कीच ही मॅच लगेचच संपेल यात काही शंका नाही आहे. अवघ्या 19 धावांचं आव्हान जे मात्र ठेवलं गेलं त्याचा पाठलाग करण्यासाठी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना पॉवरफुल फलंदाजी राहिली गेली आहे. ही धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 2 चेंडूंच्या अखेरीस 10 या आकड्यावरती. कैलासवरती हाणामारी केली गेली आणि पहिल्या षटकामध्ये नक्कीच मॅचला संपवण्याचा मानस राहिला गेला. 2 फलंदाज संजय आणि शुभम यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती षटकार आला. आजच्या इनिंगमधील आजच्या दिवसातील हा पहिला षटकार असेल. चौकार सुद्धा पहिलाच ज्याने आपल्या नावावरती नोंदवला असेल तोच फलंदाज ऑन स्ट्राईकवरती आत्तापर्यंत आपण बघतोय संजय या फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 10 या आकड्यावरती. तर पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिला गेला शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम दी बॉडी परंतु एवढं अयशस्वी ठरत असताना वाईट चेंडू स्वरूपामध्ये ही धावांची संख्या झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा संजय हा फलंदाज बघायला मिळतो. तो ना प्रति फटका शॉर्ट पिच चेंडू त्याला सरळला पॉइंट रिझर मधून 1 बाउन्स क्लिअर करत असताना आउट ऑफ द पार्क विजयाच्या शंखनाद करणारा हा नक्कीच आलाय चौकार. तर आजच्या दिवसामध्ये नक्कीच जे सुपर एटचे सामने आहेत त्यासाठी PN स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचसाठी मात्र टी शर्ट सुद्धा प्रोव्हाइड केले गेलेत. तर त्यांचं सुद्धा मी शब्द सुमनानं आभार व्यक्त करतोय. हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार तुमचे सुद्धा या स्पर्धेसाठी. मात्र PN स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जे टी शर्ट सौजन्य केले गेलेत तर त्यांच्या सर्व प्रोप्रायटर असेल त्यांचा नक्कीच आभार व्यक्त करतोय. आणि हा विजयाचा चौकार आला. इथून धावसंख्या परिपूर्ण करत असताना संजयने मात्र मॅच विनिंग नॉक बघायला मिळाली. नक्कीच एका षटकामध्ये विजयी खेळी करत असताना मात्र आपल्या संघाला सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवून दिलाय.
तर नक्कीच हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम RCC सिरगाव संघ. तर तितकंच कौतुक मात्र असेल ते म्हणजेच कमार सिंह या संघाचं नक्कीच आजच्या दिवसात खराब प्रदर्शन राहिलं गेलं. फलंदाजांनी थोडंसं नाराज केलं आणि त्या कारणास्तव तुम्हाला या स्पर्धेतून पराभूत व्हावं लागतं, या विजयाच्या रेसमधून थांबावं लागतं. स्टॉप मिळतोय. तर यावेळेस आपण बघणार आहोत मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ठरला जातोय शुभम, ज्याने मात्र 2 षटकं हाताळत असताना 1 विकेट्स घेत मात्र 6 धावा खर्च केल्या गेल्या. तो शुभम ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ठरला जातोय. तर विलासजी सिंगडे सरांच्या शुभ हस्ते मात्र हे टी शर्ट आणि मेडल मात्र सौजन्य केलं जाणार आहे. शुभम या लगेचच आपण 2 षटकं हाताळत असताना मात्र त्या ठिकाणी